तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही चमचमीत अशी ही पावभाजी तयार झालेली आहे। सण समारंभ किंवा पार्टीसाठी आपण ही पावभाजी बनवणार आहोत। आता कोजागिरी पौर्णिमेला आलेली आहे, त्याच्यानंतर दिवाळी आहे, तर तुम्हाला हवे त्यावेळी तुम्ही ही पावभाजी बनवू शकता। तर अगदी अचूक आणि परफेक्ट प्रमाण आहे, 25 ते 30 प्लेट ही पावभाजी बनते। तर चला आज आपण ही पावभाजी बनवूया। आता ही पावभाजी बनवण्यासाठी मी एक असा मोठाच कुकर घेतलेला आहे। तो माझा 8.5 ते 9 लिटरचा कुकर आहे आणि त्याच्यामध्ये ना मी हे 2 पळी म्हणजे जे आपल्या किटलीमध्ये जी पळी असते त्याने मी हे 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि एक छोटासा चमचा मी बटर टाकलेला आहे। तुम्ही पूर्णपणे बटरही वापरू शकता। आणि आता मी याच्यामध्ये ना 300 ग्रॅम टोमॅटो घेतलेले होते, त्याच्यातले मी अर्धे टोमॅटो इथे कट करून घेतलेले आहेत, अर्धे आपण नंतर टाकून घेणार आहोत। आता ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत आपण या कढईमध्ये, या कुकरमध्ये। आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत असा हा टोमॅटो आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आता टोमॅटो आपला हा तुम्ही पाहू शकता छान परतला गेलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊया। याच्यासाठी मी आता इथे 1 चमचा पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे आणि हे 1.25 चमचा मी हे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। ती कलरसाठी टाकलेली आहे, ती अशी तिखट नसते मिरची, कश्मीरी मिरची। आणि अगदी थोडीशी मी हळद टाकून घेतलेली आहे। आता हे पावडर मसाले आपण टोमॅटोमध्ये छान असे मिक्स करून घेऊया किंवा तेलामध्ये असे हे तळून घेऊया। आता त्याच्यानंतर मी हा 1.5 किलो बटाटा घेतलेला आहे, साल काढून आपण ते कट करून घेतलेला आहे। आणि 1 किलो देठासहित फ्लावर होता, तो साफ करून घेतलेला आहे। साधारणपणे तो आता 1.5 किलो झाला असेल आणि हे 1.5 किलो बटाटे आहेत। आता आपण हे कुकरमध्ये हे सर्व बटाटे आणि फ्लावर टाकून घेऊया। आणि बटाटे फ्लावर मी स्वच्छ धुवूनही घेतलेले आहेत। आणि त्याच्यानंतर मी हे 1 किलो मटार आणला होता, तो सोलून अर्धा किलो झालेला आहे आणि तो पण आता याच्यात टाकून घेतलेला आहे। आणि आता हे आपण ह्या भाज्या या चांगल्या हलवून घेऊया किंवा मिक्स करून घेऊया। हे पहा, कश्मीरी लाल मिरची पावडरमुळे छान कलर आलेला आहे। आणि ह्या भाज्यांच्या चवीपुरतं म्हणजेच मी आता हे 2 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे ह्या भाज्यामध्ये, तेही मीठ आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। आणि त्याच्यानंतर एक बीट आहे, एक बीट मी त्याची सालं काढून घेतलेले आहेत आणि असा हा छोटा कट करून घेतलेला आहे, तो त्याच्यात टाकून घ्यायचा आहे। एकतर बीट खूपच बारीक कट करायचा आहे किंवा मग तुम्ही खिसून टाकला तरीही चालेल। आणि आता मी हे म्हणजे हा तांब्या माझा 1 लिटरचा आहे, तेवढं भरून मी पाणी टाकलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला झाकण लावून आता आपण याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। 2 फुल आणि 2 मध्यम आचेवरती गॅस ठेवून आपण त्याच्या या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही। आता आपल्याला हे छान असं हे आपलं सर्व भाज्या शिजून झालेल्या आहेत। मी याच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या आणि आता आपल्याला ही सर्व भाज्या आहेत ना स्मॅश करून घ्यायच्या आहेत। तुम्ही स्मॅशरने किंवा एखादा मोठा तांब्या किंवा थोडेसे मिक्सरमधूनही काढल्या तरीही चालतील, पण मी अशा ह्या पळीनी छान अशा स्मॅश करून घेतलेल्या आहेत, छान शिजलेल्या, त्यामुळे तो पळीनी छान अशा स्मॅश झालेल्या आहेत। मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की तुम्ही शक्यतो बीट खिसून टाका, कारण बीट थोडे थोडे मोठे राहिलेले आहेत त्याच्यात कण, ते मी मिक्सरला वाटून घेणार आहोत, तुकडे राहिलेले आहेत त्याचे। आणि आता मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्या पातेल्यामध्ये मी 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा आपण हे बटर टाकलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये ना मी ही 250 ग्रॅम सिमला मिरची आहे, ती एकदम बारीक कट करून घेतलेली आहे, जसं आपण कांदा बारीक कट करतो ना तशीच ही करून घेतलेली आहे। आणि ती छान आपल्याला असे हे बटर आणि तेलामध्ये छान अशी मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे। मिरची आपण ही सिमला मिरची पावभाजीत जेव्हा त्या भाज्या शिजवतो तेव्हा टाकली तरीही चालते, पण अशी शिजवली ना अशी तर याची टेस्ट वेगळीच लागते। 5 ते 7 मिनिटे ही छान आपण तेलामध्ये शिजवून घेतलेली आहे। आणि मी आता इथे 1.5 किलो कांदा असा बारीक छान चिरून घेतलेला आहे।
आणि गॅस ना असा हा पण मध्यम आचेवरतीच ठेवलेला आहे। हे पहा कांदा छान असा हा कलर आलेला आहे, त्याला सोनेरी कलर। आता मी हे मिरची नाही, कोथिंबीर, आलं आणि लसूणची पेस्ट आहे। मी लसूणच्या कोथिंबीरीच्या काड्या होत्या त्या पण मी त्याच्यामध्ये वाटून घेतलेल्या आहेत। म्हणजेच कोथिंबीर, लसूण आणि आल्याची पेस्ट आहे ती पण तेलामध्ये छान आपण अशी परतवून घेतलेली आहे। आणि अर्धा टोमॅटो मगाशी घेतलेला होता आणि आत्ता थोडासा टोमॅटो घेतलेला आहे मी। भाज्या शिजवताना आपण थोडासा टाकलेला आहे आणि याच्यामध्ये थोडासा टाकलेला आहे आणि तो पण छान असा आपण तळून घ्यायचा आहे। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप छान असं हे तेल सुटलेलं आहे। कांदा, टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट परतल्यानंतर पहा, आणि आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय थोडंसं हे पातेल्याला चिकटत आहे, त्याच्यामुळेच आपल्याला हे जाड बुडाचं किंवा पातेलं आपल्याला ह्याला वापरायचं आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये। हे मसाले छान परतले गेलेले आहेत आता तुम्ही पाहू शकता आणि तेलही छान सुटलेलं आहे या मसाल्यांना। आता पुन्हा एकदा आपण असं हे छान हलवून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊया। थोडीशी हळद आणि आता हे पण मी काश्मीरी लाल मिरची टाकलेला आहे, 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। अजिबात तिखट लागत नाही, त्याने फक्त कलर येतो। आणि हे आपलं नेहमीचं जे आपण मसाला वापरतो तिखट, ते मी 1 चमचा टाकून घेतलेला आहे। तुम्हाला तिखट जसं कमी जास्त आवडतं त्याच्यानुसार आपण पावभाजी मसालाही टाकणार आहोत, तोही थोडासा तिखटच असतो। हे पहा आता मी इथे हे 2 चमचे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा आपण ना भाज्या शिजवताना त्याच्यामध्ये 1 ते अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे। आता हे मसाले छान असे आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत। आणखी 1 चमचा मी आता हे बटर टाकून घेतलेला आहे आणि छान परतवून झाल्यानंतर जे आपण आता स्मॅश केलेल्या भाज्या होत्या त्या याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। पहिल्यांदा मी 1 ते 1.5 चमचे टाकून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्या ह्या बेसला मसाला चिकटू नये याच्यासाठी। आता हे सर्व भाज्या मी स्मॅश केलेल्या याच्यात टाकून घेतलेल्या आहेत पातेल्यामध्ये। आता हे काय झालं, माझं पातेलं हे थोडंसं जाड नाही आहे बेसला, त्याच्यामुळे मी आता हे पातेल्यातली भाजी कुकरमध्येच टाकून घेते आहे। कुकर माझा खूप मोठा आहे आणि बेसला तो खाली जाड पण आहे, त्याच्यामुळे त्याच्यात भाज्या करपणार नाही आहेत पावभाजी ही। आणि याच्यात हे मी टाकून घेतलेली आहे। आणि आता हे पातेलं जे आपण ताटं घेतली होती ती आपण सर्व आता एक गरम पाणी करून ठेवलेलं आहे, ते गरम पाणी आपण या पातेल्यामध्ये टाकून हे पातेल्यातलं पाणी याच्यात टाकून घेणार आहोत। गरम पाणीच टाकायचं, जेणेकरून भाजीला टेस्ट छान येते, अशी भाजी मिळमिळीत लागत नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी गरमच टाकायचं आहे। जवळजवळ मी आता इथं 1 लिटर पाणी टाकून घेणार आहे, तेवढंच जो तांब्या होता त्यानेच मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। हे पाहू शकता। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता मी तुम्हाला म्हटलं बीट तुम्ही खिसून टाका, मी तुकडे केलेले ते तसेच काही तुकडे राहिलेले, त्याच्यामुळे ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आणि ते याच्यामध्ये टाकलेलं आहे। बीट अवश्य टाका, जेणेकरून या पावभाजीला खूप छान कलर येतो। बरोबर 25 ते 30 प्लेट याच्यामध्ये ही पावभाजी बनली जाते। हे पहा आता एकदा छान उकळी आली की आपण गॅस याचा मंदाचेवरती ठेवलेला आहे आणि मंदाचेवरती आपल्याला हे 10 मिनिटं आपल्याला ही भाजी उकळवून घ्यायची आहे। आता जरी पातळसर वाटत असली तरी याच्यात बटाटा टाकलेला आहे, त्याच्यामुळे त्याला पुन्हा दाटसरपणा थंड झाल्यानंतर येतो। आपण भाज्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, फक्त आता जे पाणी टाकलेलं आहे त्याच्यात
चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत। मी 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा बटर टाकलेला आहे। आणि आता ही भाजी आपण छान तळापासून बुडापासून हलवून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत। हे पहा छान अशी ही उकळी आलेली आहे भाजीला, पावभाजीला। आता आपण गॅस मंदाच्या वरतीच ठेवलेला आहे आणि आणखी 1 चमचा मी याच्यामध्ये ही पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे। पावभाजी मसाला असा पावडर असतो, बारीक असतो, त्याच्यामुळे त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे तो पाण्यातच मिक्स करून घ्या किंवा असं वरती अगोदर त्याच्या गाठी वरतीच मोडून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान असा हा कलर आपल्या पावभाजीला आलेला आहे। या सण समारंभामध्ये किंवा पार्टीमध्ये तुम्ही ही पावभाजी नक्कीच बनवून पहा आणि अचूक आणि परफेक्ट प्रमाण आहे याच्यामध्ये, बरोबर 25 ते 30 प्लेट पावभाजी होते। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली पावभाजी तयार आहे। तर चला मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।